तर मंडळी, आयुष्य ही नात्याची गुंफलेली ओढणी आहे. तर काही दुहागी खूप मजबूत असतात, तर काही नकळत हातातून सुटून जातात. कधी नात्यातून आनंद निर्माण होतो, तर कधी न बोलक्या शब्दातून अंतर वाढत जातं. पण प्रत्येक नातं काहीतरी शिकवून जातं आणि ते आपल्याला ठरवायचं असतं की ते कुठे जोडायचं आणि कुठे सोडायचं, कुठे शांत बसायचं. नेमकं हेच शिकलं ना, शिकणे म्हणजे आयुष्य असतं. तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी मनीषा, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार. तर मी 2 गुरुवारी काही पूजा वगैरे शेअर केलेली नव्हती, कारण की पहिल्या गुरुवारी तर लाईट नसल्यामुळे मला पूजा वगैरे शूट करता आलीच नाही आणि दुसऱ्या गुरुवारचं पण काही कारणामुळे मला शूट घेता आलं नाही. त्यावेळेस पण फक्त मी पूजाच केली होती. चला म्हणलं आज वेळ आहे तर आपण शूट करून घेऊया. तर तरी पण काहीतरी माझ्याकडून गाढवपणा होतो म्हणजे. तर ज्यावेळेस मी कलशाला साडी वगैरे तयार करत होते ना, त्यावेळेस माझा पूर्ण व्हिडिओ म्हणजे बटन ऑफ झालेलं आणि व्हिडिओ तर शूट झालाच नाही. फक्त मोबाईल लावून ठेवला. तसं तर आता माझ्याकडे स्टँड वगैरे नाही आहे, त्याच्यामुळे मोबाईल मी असं कुठेतरी ॲडजस्ट करते आणि म्हणजे व्हिडिओ म्हणजे आपण जे करतोय ते दिसतो तशी जागा कुठेतरी काहीतरी ॲडजस्ट करून ठेवते. तर त्यातून पण इथे पूर्णपणे चेहरा वगैरे कटआउट झालेला. तर चला आजच्या पूजेला सुरुवात करूया. तर मी पहिल्यांदा म्हणजे महालक्ष्मीला अष्टदल कमल आवडतं ना, म्हणून मग अष्टदल कमल काढलं तांदळाने आणि त्यावर हळदी कुंकू टाकून कलश ठेवून घेतला त्याच्यावरती. तर कलशाला मी आज पूर्णपणे साडीनं म्हणजे साडी तयार केलेली आहे, कारण की माझ्याकडे आज ब्लाऊजचा पीस नव्हता आणि ब्लाऊज पिसाने पण लवकर होते. तसं साडीने मला वेगळ्या प्रकारे म्हणजे साडी वेगळ्या प्रकारे मला असं घालायची होती, पण ते काही मला जमलंच नाही, कारण की प्रणवसाठी मला खूप घाई करावी लागते. जर वेळ जरी असला तरी त्याच्यासाठी घाई करावी लागते, कारण की ते कधी फिसकटेल ते कधी सांगता येत नाही. आता म्हणलं आणि हे बघा, आमच्याकडे म्हणजे सासरी किंवा माहेरी दोन्हीकडे पण कसं ही आंब्याची डहाळे म्हणजे 5 फळांची, कोणची पण 5 फळांची झाडं असतात ना, त्याच्या फांद्या घेतात, 5 फांद्या. आणि त्या आहे ना, आपण सत्यनारायणच्या पूजेसाठी कसं केळीच्या खोट्या जसं चौरंगाच्या 4 बाजूला 4 ठेवतो ना, तसंच पण या आपण खोट्या असं म्हणजे फांद्या 4 बाजूला 4 आपण ग्लासामध्ये किंवा चौरंगाच्या साईडने असं बांधतो. तर तसं पण केलं असतं मी, पण आता चला थोडंसं वेगळं म्हणल्यावरती काहीतरी वेगळं करायला हवं ना, नेहमी सारखं तेच म्हणल्यानंतर नको. म्हणून म्हणलं चला यावर्षी अशीच पूजा मांडूया. तर 2 गुरुवारी मी ब्लाऊज पीस लावले होते, तर या गुरुवारी मी साडीच लावलेली आहे, म्हणजे पूर्ण मोठी. म्हणजे साडीतला ब्लाऊज पीस मी काही काढलाच नव्हता. आणि आता म्हणलं चला कलश ठेवल्याच्या नंतर वरती नारळ वगैरे लावल्याच्या नंतर मूर्ती वगैरे बसवल्याच्या नंतर मला परत गळ्यातले वगैरे काही घालता आले नसते. त्यामुळे मग मी ती फांद्या वगैरे लावायच्या अगोदरच गळ्यातल्या वगैरे घालून घेतले. आणि मला प्रतीक सर्व म्हणजे प्रतीक आहे ना, मी एका मुलीची कमी मला भासूच देत नाही. तो सर्व मला हाताखाली आणून देतो. मी ते बसलेली होते ना, त्यावेळेस मला तो सर्व म्हणजे काही लागल ते मी सांगितलं ना त्याला, कुठली वस्तू कुठे ते सर्व मला आणून देतो. त्यामुळे मला मला मुलगी नाही याची कमी पण मला कधी भासत नाही. तर त्याला म्हणजे कुठेतरी देवाने काहीतरी चांगलं म्हणजे मुलगी नाही पण मुलामध्येच मुलीचं मी पूर्ण हे रूप पाहून घेते आणि मला मदतही तो तशीच करतो. आणि कधी तर मग त्याला जर मदत करायची नसली ना, मग तो फिसकटला की फिसकटला, त्याचं काही खरं नाही. मग तो बोलणार पण नाही साधा नीट. तर चांगला आहे तोवर मग मी पण गोड बोलून त्याच्याकडे काम करून घेत असते. तर चला आता आपल्या पूजेकडे वळूया. तर मी दीप प्रज्वलित करून घेतलेला होता इथे, कारण की ते आधी म्हणजे पहिल्यांदा लावलं असतं तरी इथं ते पूर्णपणे कलश स्थापन करताना मला ते उचलून ठेवावा लागला असता. त्यामुळे मग मी एका साईडला इथे कलश वगैरे स्थापन केल्याच्या नंतर मांडून घेतला. आणि लक्ष्मी आणि गणपती यांना मी सकाळीच अभिषेक करून घेतलेला होता. म्हणजे ज्यावेळेस देवपूजा करत होते ना, त्यावेळेस सगळेच देव मी आज देवही उजळून घेतले होते. तर सकाळचा पण व्हिडिओ मी शूट केलेला आहे, तो ब्लॉग उद्याच्याला येईल, अपलोड करेन, कारण की त्याची पण एडिटिंग करायची राहिलेली आहे.
तर व्हिडिओ तर शूट केलेले आहेत, पण एडिटिंगला वेळ भेटत नसल्यामुळे ते पण काही बाकी आहे. त्याच्यामुळे मग आता संध्याकाळचा गुरुवारचा व्हिडिओ शूट करत आहे. म्हणलं चला आता मग गणपती आणि लक्ष्मीला स्थान दिलं इथे. त्यांचं पूजन करून घेतलं. त्याच्यानंतर मग श्रीयंत्राची पण पूजा करतात इथे. तर मी पहिलं ठेवत नव्हते, पण आता असं कोणी बोलतात की महालक्ष्मीचं श्रीयंत्र आहे ना, त्याच्यामुळे मग ते पूजन बी करतात. तर बरेच दिवस झालं म्हणजे मी 2004 ते 5 पासून उपवास करत आहे ते. तर पहिलं आई धरायची म्हणून म्हणजे तसं तर हे कथेचं जे पुस्तक असतं ना, ते उद्यापन केल्याच्या नंतर जे कोणी कुमारिका मुलींना देतं ना, तेव्हापासून हे गुरुवार सुरू करतात आमच्याकडे. तसं आता तुमच्याकडे कसं आहे ते पण मला सांगा नक्की. आणि आमच्याकडे तर असं असतं म्हणजे उद्यापन केल्याच्या नंतर जेव्हा ते कथेचं पुस्तक आपल्याला भेटतं ना, तेव्हापासून आपण गुरुवार धरायला सुरुवात करू शकतो. तेव्हापासूनच म्हणजे मी 2004-5 पासूनच मी आणि माझी बहीण म्हणजे ती मोठी आहे ना, मग तिला सगळं समजत होतं, त्यामुळे तिने पकडल्याच्या नंतर मग तिच्याबरोबर तिने पकडलाय म्हणून मी पण पकडले. तर तसंच मी उपवास आत्तापर्यंत करत आलेले आहे. तर मला जसं मला कळत झालेले आहे तेव्हापासून म्हणजे मी हे उपवास करत आलेले आहे आणि मला अनुभवही ह्या उपवासाचा छान आलेला आहे. त्याच्यामुळे मला हे उपवास कधी सोडू नाही वाटत. आणि हे बघा आमच्या आहोनी नर्सरीमध्ये गेल्याच्या नंतर त्यांना खूप सारी स्वस्त म्हणजे झाडं भेटलेली आहेत. त्याच्यामुळे त्यांनी खूप सारी अशी छोटी फुलांची रोपं घेऊन आलेली आहेत. आता ही किती दिवस राहतात हे काय माहिती नाही, पण फुलं याला इतकी छान आलेली आहेत. तसं ते नर्सरीमध्ये खूप छान फुलं येतात, खूप छान राहतात. पण जेव्हा आपण घरी आणतो त्यावेळेस आपण किती पण त्याची छान निगा राखा, किती पण त्यांना म्हणजे मी तर झाडांना एका मुलाप्रमाणे सांभाळते, पण तरी पण माझी झाडं व्यवस्थित येतच नाहीत. काय होतं काय माहिती, काही सांगता येत नाही. जर नर्सरीतून आणले ना एक वेळेसची फुलं वगैरे त्यांची आलेली असतात ना, ते व्यवस्थित निघतात आणि दुसऱ्या वेळेस हे असं होतं. पहिल्यांदा वेळेस शेवंती आणलेली इतकी खराब झाली ना, आता पूर्णपणे त्याची पानं गळत आहेत आणि दुसरी नवीन येत पण शेवंतीला फुलं खूप छान लागतात आणि खूप जास्त लागतात. तर आज घरातच एवढी म्हणजे जास्ती फुलं निघालेली होती ना, तसं मी बाहेरून पण फुलं आणलेली होती. तसं मार्केटला गेल्याच्या नंतर मी देवासाठी फुलं आणलेली असतातच. मग यातली काही थोडी देवासाठी ठेवली आणि बाकीची काही फ्रीजमध्ये ठेवून दिली. म्हणजे उद्याच्या पूजेला पण लागतात ना फुलं. मग सर्व पूजा मांडून घेतली आणि रांगोळी काढायला सुरुवात केली. आता मला रांगोळी काय काढायला म्हणजे एवढी व्यवस्थित जमत नाही. तसं तर मला जशी जमते तशी मी काढण्याचा प्रयत्न करतेच. पण मला असं काही कलर वगैरे भरणे किंवा म्हणजे एवढं काही रांगोळीचं जास्ती काय म्हणजे काढायची आवड आहे पहिल्यापासून. नेहमी मी दारात वगैरे रांगोळी काढते. आत्ताच फक्त आमच्या इथं कसं छोटी मुलं आहेत आणि एक नाही 4 ते 5 मुलं आहेत. त्याच्यामुळे मग रांगोळी वगैरे काढली ना 1 तास पण 1 तास तर जाऊ द्या, आपण काढून घरामध्ये आलं की लगेच दारातली रांगोळी मोडतात मुलं. त्याच्यामुळे मग मी रांगोळी वगैरे आता काही काढत नाही एवढी. तर तसं मला रोजची काढून सवय आहे रांगोळी, तरी पण मला रांगोळी जमतच नाही. आता तसं आपल्या अंगात म्हणजे आपल्याला जर काही येत असेल तर आपलं जिद्द असेल तर आपल्याला ते येतं. पण आता रांगोळी काढायला मी रोज काढते म्हणजे मला असं पहिलं एक दिवस पण असं सुना जात नव्हता की मी रांगोळी नाही काढली. मी रोज रांगोळी काढत होते, तरी पण मला एवढी छान रांगोळी जमत नाही. तरी पण मी जशी मला जमते तशी मी काढते. मग नंतर रांगोळी काढून झाल्याच्या नंतर थोडीशी फुलं ठेवली म्हणजे थोडी आता जशी झाडाची तोडलेली फुलं होती ना, त्यातली अर्धी फुलं मी देवासाठी इथं ठेवली आणि अर्धी फुलं उद्यासाठी ठेवून दिली. कारण की मग उद्या पण देवपूजेला फुलं लागतात आणि मला देवपूजाला फुलं असली तर देवपूजा केल्यासारखं वाटतं. ज्या दिवशी देवाला फुलं नसेल त्यावेळेस मला देवपूजा केल्यासारखं पण वाटत नाही. आणि देवपूजेला फुलं असले नंतर देवघर पण एकदम उठून दिसतं. तर माझी सर्व पूजा वगैरे करून दिवे वगैरे लावून घेतले आणि कथा वाचून आरती करून घेतली. तर कशी वाटली आजची पूजा आणि माझे ब्लॉग कसे वाटतात तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर
चला मग, नवीन चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक एक सबस्क्राईबर करून घ्या आणि भेटूया असंच पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि पूजा पण कशी झाली ते पण सांगा. तर चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.